देशातील सर्व निवडणुका ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी करत जालना शहर काँग्रेस कमिटीने ईव्हीएम हटाव स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात केली आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने 5 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2024 या कालावधीत सर्व निवडणुका ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येते। त्याच पार्श्वभूमीवर जालन्यात सुद्धा काँग्रेसच्या ईव्हीएम हटाव स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात झाली आहे। तर प्रत्येक वॉर्डात ईव्हीएम हटाव स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे जालना शहर अध्यक्ष महमूद शेख यांनी दिली आहे। आमचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी संपूर्ण देशाच्या निवडणुका आहेत त्या बॅलेट पेपर व्हाव्यात म्हणून सर्व आदेश दिलेले आहेत। त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले साहेबांनी या राज्यामध्ये दिनांक 5 डिसेंबर ते 20 डिसेंबर पर्यंत ज्या निवडणुका आहे मतपत्रिका व्हाव्या म्हणून अशी मागणी करण्यात येणार आहे। त्यासाठी संपूर्ण राज्यामधून 5 लाखपेक्षा जास्त सह्यांची मोहीम आम्ही राष्ट्रपतीकडे यांच्याकडे देणार आहोत आणि ईव्हीएम हटाव हा काँग्रेसचा आणि जनसामान्यांचा नारा आहे। आज या ठिकाणी जालना शहर जिल्हा कमिटीच्या वतीने स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे।